नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। इंदिरा कॅन्टीनचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन, MLC चंद्रराज हट्टीवळी यांची उपस्थिती। जिल्हा प्रशासन व नगरपंचायत खानापूर यांच्या सहकार्याने राजाश्री शिवछत्रपती चौकातील रिक्षा स्थानकाच्या बाजूला नव्याने बांधलेल्या इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीवळी, मल्लिकार्जुन कलादगी, प्रोजेक्ट डायरेक्टर DUDC बेळगाव, श्री सालीमठ, अभियंता DUDC बेळगाव, संतोष कोरबेट, मुख्याधिकारी नगरपंचायत खानापूर, तसेच नगराध्यक्षा मीनाक्षी बैलूरकर, उपनगराध्यक्षा जया भुतकी उपस्थित होते। सुरुवातीला आमदार विठ्ठल हलगेकर व विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीवळी यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते श्री लक्ष्मीपूजन करण्यात आले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोला मालार्पण करण्यात आले। त्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते इंदिरा कॅन्टीनचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी हलगेकर व हट्टीवळी यांनी इंदिरा कॅन्टीनची पाहणी केली। त्यानंतर दोघांच्याही हस्ते उपस्थित नागरिकांना भोजन वाढण्यात येऊन उद्घाटन करण्यात आले। यावेळी शेकडो नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी नगरपंचायतीच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर, MLC चंद्रराज हट्टीवळी, प्रोजेक्ट डायरेक्टर मल्लिकार्जुन कलादगी यांचा म्हैसूर पेटा व हार घालून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती देताना खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की खानापूर या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन ही सरकारची योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्या कॅन्टीनद्वारे सरकारच्या वतीनं एकदम अल्प दरामध्ये या ठिकाणी नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण मिळणार आहे। कमीत कमी 300 लोकांना या ठिकाणी डेली तयार जेवण मिळत आहे। चांगल्या प्रकारचे उत्तम पद्धतीचं जेवण या ठिकाणी ठेवलेलं आहे। सगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खेड्यातून येणाऱ्या, दुर्गम भागातून येणाऱ्या, बहुतेक आमचा तालुका हा दुर्गम भागातील आहे। विशेषतः जेवण हे एक ठिकाणी मिळत नाही, तेव्हा या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला वगैरे इथं जेवणाची सोय सरकारच्या वतीनं केलेली आहे। बाजूला हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लोकांना सुद्धा प्रॉब्लेम येत होता, ऐन टायमाला जेवण मिळत नव्हतं आणि ही एक चांगली सुविधा ही काँग्रेस सरकारच्या काळामध्ये सुरू केलेली आहे मागच्या पिरियडमध्ये, परंतु आमच्या तालुक्यामध्ये ही चालू नव्हती। ही सरकारची योजना ही लोकोपयोगी असते आणि ती आमच्या तालुक्यामध्ये नाही म्हणून मी पहिला निवडून आल्यानंतर पहिल्या 2 महिन्यामध्येच एक पत्र सरकारला पाठवलेलं होतं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी बिल्डिंग तयार होऊन या ठिकाणी जी आमची खानापूरची जी म्युन्सिपाल्टी आहे त्यांच्या आधिपत्याखाली हे कॅन्टीन चालणार आहे। तेव्हा आम्ही पहिल्यांदा म्युन्सिपाल्टी सर्व सदस्यांचं आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर ते नगरसेवक, त्याचबरोबर हे सर्व या जबाबदार व्यक्तींचं मी अभिनंदन करतो आहे आणि आज हे लोकांना उपलब्ध झालेलं आहे वृत्तीचं जेवण। तर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जेवण हे जे दुसऱ्या हॉटेलमध्ये मिळतं आहे त्याच पद्धतीचं हे जेवण मिळतं आहे। त्याला जे तयार करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये जो काय फरक आहे तो सरकार त्यांना देत असतं। आम्ही फक्त नॉमिनल एंट्री म्हणून 5 रुपये 10 रुपये भरायचे आहेत, उरलेले सर्व पैसे त्या जे काय जेवण तयार करणारा जो मालक आहे त्याला सबसिडीच्या स्वरूपामध्ये त्याला ते मिळत असतं आणि म्हणून ही एक उत्तम इंदिरा कॅन्टीन जो आहे आमच्या तालुक्यामध्ये झालेलं आहे। अशा पद्धतीनं आपण पुढं भविष्यामध्ये ज्या व्यवहार आहे अशा ठिकाणी पुन्हा एकदा अशा प्रकारचं कॅन्टीन आपण सरकारच्या वतीनं करू असं या ठिकाणी करतो आहे आणि आजपासून हे जेवणाची सोय झालेली आहे हे या माध्यमातून जाहीर करायचं। कॅन्टीन होण्यासाठी तुम्ही केव्हा प्रयत्न आणि लेटर दिलेला? निवडून आल्यानंतर 2 महिन्यामध्येच मी जाऊन भेटलेला आहे आणि पत्र दिलेलं आहे। धन्यवाद।
या कार्यक्रमाला खानापूर काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, ज्येष्ठ नेते चंबाना उस्मानी, भाजपा जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, राजेंद्र रायका, प्रकाश देशपांडे, काँग्रेसच्या महिला नेत्या मेघना देसाई, नगरपंचायतीचे स्थायी कमिटी चेअरमन अप्पय्या कोडोळी, नगरसेवक लक्ष्मण मादार, रफिक वारिमनी, प्रकाश बैलूरकर, नारायण ओगले, हनुमंत पुजारी, मेघा कुंदरगी तसेच काँग्रेसचे अभिषेक ओस्मानी व नगरपंचायतीचे अभियंता तिरुपती राठोड, राजश्री वेर्णेकर, शोभा पत्तार, राजू जांबोटी, प्रेमानंद नाईक व आदीजण उपस्थित होते।